एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावतीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपादनाथ गुरुराज वैरमोक्ष नाम ज्ञानदानज्ञ दक्ष घोटी क्षेत्र निवासी तन्नमामि वेद विज्ञान वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद बाबान की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय दातु मनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो हे
मस्तक हे पायावरी कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय नेत्याला सांग जोगे राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगी सिद्धी पावे ज्ञानदेव मने तरलो तरलो ज्ञानदेव मने तरलो तरलो आता उतरिलो गुरु कृपे अरे राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगी सिद्धी पावे विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा आई वडिलांच्या सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग बघा जी आपल्यासाठी मागितली जाते ती काय असते तर भीक असते जे संसारासाठी मागितले जाते ती भिक्षा असते आणि जे जगासाठी मागितलं जातं ते म्हणजे दान असतं आणि तेच आज ज्याच्या नावावरती लाखोन रुपयाची उलाढाल आहे अशी असणारी माझी जगाची माऊली बोलविला रेडा चालविली भिंती सांग देवाप्रती उपदेशती मृत प्राणी जीवविले पुरुषाही केले स्त्रियाचे अशी असणारी ज्यांनी आज सद्गुरु निवृत्ती दादांचा हात पकडून 21व्या वर्षामध्ये कुणाला जगू वाटत नाही सगळ्यांना जगू वाटतं पण 21 वर्षात समाधी घेतली ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मने ज्ञानदेव तू माईसे मने ज्ञानदेव तू माईसे हा अभंग प्रस्तुत माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा असून गुरु परंपरेमधला तुमच्या सर्वांच्या पाठातला असा अभंग आहे विडाला विडाला बघा माऊली महावैष्णव ज्ञानोबा या अभंगामधून तुम्हाला आम्हाला सगळंच सांगताय परंतु बघा मी आज इथे उभा आहे तर माझ्या ती सद्गुरूची कृपा आहे म्हणून सूर्यासमोर काजवायचा असा काय उजेड पडेल पण सद्गुरु संत श्रीपाद बाबा सद्गुरु संत रामदास बाबा सद्गुरु संत अमृती दादा या सर्व साधूंच्या कृपाशीर्वादाने मी इथे उभा आहे आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने इथे मी बोलणार आहे विठाला विठाला माईबाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी
म्हणजे थोडक्यात परिहार हा द्यावाच लागतो. परिहार दिला नाही तर कीर्तन तसं झालेले कालचे बरेच 3 होऊन गेलेत का नाही. बरोबर बघा परिहार द्यायचा तो असा. आज श्री सद्गुरु सेवा समिती आयोजित श्री हरिनाम कीर्तन सप्ताह व त्यामध्ये माझ्यासारख्या लेकीच्या वाटेला आलेली ही 4थ्या दिवसाची सेवा. माईबाप मी भाग्यवान आहे की तुमच्यासारखे भाग्यवंतांचं या दर्शन ताईला घडलं. विठ्ठल विठ्ठल. माईबाप आयोजन नियोजन हे आपल्यासाठी. कुणासाठी आयोजन नियोजन? कुणासाठी आहे? आपल्यासाठी. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. अरे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या बसा आणि ऐका. तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत. माझे माऊली मावैष्णव ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगावं. तर यावधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. काय ऐका? जर ऐकलं तरच समाधान, तरच सुख होईल. आत्वा होईल का? म्हणून आता काय करायचं? अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठल विठ्ठल. आपले हरिभक्त पारायण मला ज्यांनी इथे बोलवलं ते आपले हरिभक्त पारायण अशोक महाराज परदेशी असतील. यांनी मला इथे बोलवलं म्हणून त्यांचे आभार. बघा माईबाप जर बोलवलं नसतं तर मी इथं आले असते का? मी राहायला कुठे आहे? पुण्याला. मला हा सप्ताह नियोजन कळायला असतं का? नसतं कळायला. म्हणून बाबांनी बोलवलं म्हणून तुमच्यासारखे भाग्यवंतांचं मला दर्शन घडलं म्हणून बाबांचे आभार. बघा आयोजन नियोजन हे खूप सुंदर आहे. आपल्यासाठी आहे म्हणून आपल्याला काय द्यायचंय? मी तुमच्याकडून किती वेळ घेणार आहे? आता किती वाजले? 8:30 वाजले. आता किती वेळ घेणार आहे? फक्त किती उरला? 1 तास उरला. बरं 1 तास. मी तर 1.5 तास बंद होते. विढाला विढाला. आज त्यांच्या मंदिरामध्ये ही पवित्र अशी सेवा आहे की आपले साईबाबा. साईबाबांनी सांगितलं की बाबा सबका मालिक आहे. त्यांनी काय बोलून गेले ते? सबका मालिक एक. मग आपल्याला अनेक आपण करतो, आपल्याला एक कळत. मग तेच आज या कीर्तनातून आपल्याला समजून घ्यायचंय. विढाला विढाला. श्री गुरु सारिका सदा पाठी राखा. इतरांचा लेखा पूर्ण करी. राजयाची कांदा काय भीक मागे. मनाची आजोगे सिद्धी पावे. माईबाबा श्री गुरु सारिका. श्री गुरु म्हणजे कोण? श्री गुरूंनी आपल्याला पाठी काय दिलं? ते आपल्या पाठी का उभे राहत असतात? सतत मी पहिले सुरुवातीलाच काय बोलून गेले? मी इथं बोलणारे कोणीच म्हणजे माझ्या पाठी आज कोण उभा आहे? माझे सद्गुरु उभा आहे. कोण उभा आहे? माझे सद्गुरु उभा आहे. आज सद्गुरु माझ्या पाठीशी आहेत म्हणून आज मी इथे उभा आहे. जर ते नसते तर मी कुठं पडले असते? चिखलात लोळत असते. मला समजलं नसतं. विढाला विढाला. पहिलं तर गुरु म्हणजे कोण? गुरु या शब्दाचा अर्थ काय होतो? गु म्हणजे गुप्त आणि रु म्हणजे रूप. साधकाला आत्माचे गुप्त रूप दाखवून देतो तो म्हणजे गुरु. विढाला विढाला. माईबाप जेव्हा निवृत्ती महाराजांचा हात मस्तकी लागल्यावरच ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली. बरोबर? सगळ्यांच्या जीवनामध्ये गुरु आले. बरोबर ना? तुकाराम महाराजांचा हात मस्तकी लागल्यावरच ज्ञानोबरायांना देवाची प्राप्ती झाली. मुक्ताबाईचा हात मस्तकी लागल्यावरच माझ्या चांगदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. माझी मुक्ताबाई चांगदेवाला उपदेश करते. मने मुक्ताबाई अरे ऐक चांगा देव अंतरीची खून. अरे अंतरीची खून. दर गुरुचे पाय तुझला नेईन उद्धरून. अरे दर गुरुचे पाय तुझला नेईन उद्धरून. तेव्हा माझ्या चांगदेवांनी ऐकलं. तेव्हा
माझी जन्म आलो गुरुपुत्र झालो काहीचा त्यांनी ऐकलं म्हणून त्यांचं कल्याण झालं. तुमचे मी किती वेळ घेणार आहे? एक तास घेणार. मग तुम्ही जर ऐकलं तर तुमचं जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला माईबाप माझ्या माऊली बापेक्षा जन्मभरांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ लाभले म्हणून ते म्हणतात की श्री गुरु सारिका असता पाठी राखा. त्यांनी जर गुरूंना शरण असते गेले नसते तर ते म्हणले असते का श्री गुरु सारिका सत्ता पाठी राखा म्हणले असते का? अरे नसते म्हणले असते का? नसते म्हणले. पण त्यांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ लाभले तेव्हा त्यांना कळालं संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कोण म्हणत हे? तुकाराम महाराज म्हणताय. अहो त्यांच्या पण जीवनामध्ये सद्गुरु बाबाजी भेटले. चैतन्य महाराज त्यांच्या जीवनामध्ये आले. माघ दशमी गुरुवारचा दिवस दशमीच्या पर्व काळामध्ये माझ्या साधून मला सांगावं तुकारामा अरे देव बघायचा नाद करायचा नाही. देव झाल्याशिवाय राहणार नाही. मग तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात देव पहावया गेलो तेथे देवाची मोहनी गेलो. देव दिसला का बाबा? देव दिसला नाही पण मीच देव झालो. याला कळायला काय ऐकावं लागल? संपूर्ण कीर्तनच ऐकावं लागल. आणि संपूर्ण कीर्तनात तुम्हाला एकच भेटणार देव नाम आणि गुरु. विठाला चैतन्य महाराज लाभले तेव्हा त्यांचं भाग्य उजळलं. गुरु परंपरेचा पहिलाच अभंग काय म्हणतो? सत्य गुरु राये कृपा मज केली अरे परी नाही घडली सेवा काही. सापडिले वाटे जाता गंगे स्नान मस्तकी तो जाण ठेविल कर भोजना मागती. काय मागितलं? येतंय का नाही? भोजना मागती तूप पावशर. काय मागितलं? तूप पावशर. अरे पडीला विसर स्वप्न माझी. माई बाप्पांच्या जीवनामध्ये चैतन्य बाबा लाभले व त्यांना विसर पडला म्हणूनच त्यांचं भाग्य उजळलं. मग आपलं भाग्य कधी उजळतं? गाडी घेतली बंगला घेतला आमचं भाग्य. घर झालं आता काय करायचंय? झालं आता आयुष्य संपलं. हा मग आलं पोरीचं लग्न झालं. हा झालं सुख आहे. तिला गाडी नाही गाडी आली भाग्य उजळलं. बरोबर ना? ह्यांनी आपलं भाग्य उजळतं पण ते खरं भाग्य आहे का? अहो भाग्य कशाला उजळणं म्हणतात? आपल्याला सगळ्या गोष्टीची चिंता आहे. बरोबर ना? आई वडिलांचं जर आपण पाहायला गेलं तर आई वडिलांना पोरांना ते जन्म देतात. पोरांना जन्म देऊन पोरगी जर झाली तर पोरगीला लग्न कधी होईल तिचं कोणत्या मुलाशी होईल याची चिंता आहे. पुन्हा नंतर पोरगी नाम दिलं का नाही याची चिंता आहे. बरोबर ना? सगळ्याच गोष्टीची चिंता आहे. आज दोन माणसं आपल्याला रस्त्याने पळताना दिसतात. एक म्हणजे पोट कमी करण्यासाठी पळतोय आणि एक म्हणजे पोट कसं भरेल याच्यासाठी पळतोय. सगळ्या गोष्टीची आपल्याला चिंता आहे. पोरीला 1 वर्ष झालं की तिला पोरगं होतंय का नाही? बरोबर का नाही मंडळी? बरोबर का नाही? चांगल्या हॉस्पिटल मध्ये तिचं नियोजन होत आहे का नाही? माई बाबा एक दृष्टांत सांगायचं तो म्हणजे असा की एका ठिकाणी एक डॉक्टर शिकलेला होता. बराच शिकलेला होता. सर्जरीचं त्याचं ऑपरेशनचं त्यांनी काय घेतलेली त्याच्याकडे सर्व त्या गोष्टीचं ज्ञान होतं. म्हणून त्यांनी काय केलं? एक पेशंट आला होता त्याच्याकडे कशासाठी? तर सर्जरी करण्यासाठी आला होता. ब्रेन सर्जरीसाठी तो काय केला? आला होता. पेशंट आला होता. डॉक्टर गेला माईबा पण डॉक्टर काय घेऊन गेला? आरतीचा ताट आणि हार घेऊन गेला. काय गेला?
तो म्हणला फेल झालं तर तिथंच आरतीचं ताटाने हार घाली, झालं तर झालं, नाही तर गेलं. म्हणजे डॉक्टर पण चांगला भेटेल का नाही या गोष्टीची आपल्याला चिंता आहे. पण माझ्या तुकाराम महाराजांना कोणत्या गोष्टीची चिंता होती? उजळले भाग्य आता अवघी चिंता. त्यांना कोणत्या गोष्टीची होती का? अहो त्यांची वारली होती. वारली होती म्हणजे काय? मेलेली. आपली चिंता कधी मरते का? एकाच गोष्टीने मरू शकते, ते म्हणजे नाम. विठ्ठल विठ्ठल. देव जर भेटावा जर का असं वाटत असेल तर काय करावं लागल? हरिप्राप्तीसी उपाय, उपाय, हरिप्राप्तीसी उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. काय करावं लागल? ऐसे वेदा देती ग्वाही, ग्वाही, ऐसे वेदा देती ग्वाही, ऐसे वेदा देती ग्वाही, ग्वाही, ऐसे वेदा देती ग्वाही. शिकवलेलं आहे का? नाही. त्याप्रमाणे देव जर का भेटायचा असेल तर त्याला काय करावं लागल? हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधन, तुटती भवाचे बंधन. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. माईबाप जर का साधू संतांना शरण गेला तर इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत. मग इच्छेसाठी इच्छा पूर्ण म्हणून शरण जायचंय का? आपलं हित पाहिजे का त्यात? माईबाप साधू संतांना शरण गेलं हित तर होतच, पण माईबापाला काय केलं पाहिजे? अनन्य भावाने जोपर्यंत आपण शरण जात नाही, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म आणि मरण. या लागी शरणांगत शरण मीचे. माईबाप संतांना अनन्य भावाने शरण जावं लागल, तेव्हा देवाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. विठाला विठाला. सगळ्या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये येऊन गुरु केले आणि गुरु करून त्यांना अनुभव आला. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना अनुभव आला, माझ्या तुकाराम महाराजांना अनुभव आला, माझ्या निरंतरांना देखील अनुभव आला. मग आज आपण परमार्थ करतोय. गळ्यात तुळशीची माळ आहे, पवित्र असे गुरु केलेले आहेत, पवित्र असं नाम घेतलेलं आहे. मग आपल्याला अनुभव काय? अनुभव आहे का? नाही. आता महिला मंडळ एक गोष्ट सांगतो, कांदा कापला डोळ्यात पाणी येतं? येतं का नाही? आवाजच येत नाही. येतं.
कांदा कापला डोळ्यात पाणी येतं, मिरची खाली तिखट लागते हा आलेला अनुभव आहे, साखर खाल्ली गोड लागते, कशी लागते तुमच्या गोड लागते, मदिरा पिली दारू पिली तर कशी लागते, ती जेनी पिली त्यालाच आपल्याला तरी काय बरोबर आहे. मग माईबाप मदिरा पिली दारू पिली तर रस्ता पुरत नाही चालायला, पुरतो का नाही पुरत. मग माझ्या साधू संतांनी सांगावं कैसी नशाय हरी नाम की, अरे कैसी नशाय हरी नाम की जरा पी करके देखो, कैसी नशाय हरी नाम की जरा पी करके देखो, कैसी नशाय हरी नाम की जरा पी करके देखो, कैसी नशाय हरी नाम की जरा पी करके देखो, करके देखो 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 जरा पी करके देखो, हरी नाम की जरा पी करके देखो, कैसी नशाय हरी नाम की जरा पी करके देखो, कैसी नशाय हरी नाम की जरा पी करके देखो, कैसी नशाय हरी नाम की जरा पी कैसी नशाय हरी नाम की जरा पी करके देखो. ज्यांनी घेऊन बघितली त्यांना अनुभव आहे, बरोबर का नाही, बरोबर का नाही अशा बाबा, ज्यांनी घेऊन बघितली त्यांना अनुभव आहे, ज्यांनी घेतली त्यालाच माहिती आहे. जो मुले मदिरा खाय, अरे मदिरा नंदे नाचे गाय, जेने ब्रह्मरस सेविला तो की वीराया आवरला. मग माझ्या संतांनी प्रमाण सांगावं, ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी
गाईची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली. अरे बैलांची धार कशी काढू रे, अरे बैलांची धार कशी काढू रे, मन मोहिले रे, मन मोहिले. ही काय आहे? अवस्था आहे. ही अवस्था आज आपण परमार्थ करतोय, ती अवस्था आपल्याला प्राप्त झाली का? नाही झाली. माईबाप पूर्वजन्मीच्या त्या जीवाचा बाकीच्या अवस्थेला नाव ठेवतात. विडाला एक दृष्टांत सांगायचा तो म्हणजे असा बघा, एका ठिकाणी एकाला मुलगी बघायला तर एक मुलगी असते गोरी आणि एक मुलगी असते काय काळी असते. काळी तर काळी, सावळी म्हणणार होती मी तर काळी, काळी तर काळी. एक मुलगी असते काय दिसायला मात्र खूप सुंदर, जी गोरी असते ती, पण तिला काय नसतं, नाक नसतं. पण जी सावळी असते तिला काय असतं, नाकाचा शेंडा एकदम वा, नाका डोळ्यात एकदम छान. समजलं मी काय बोलते ते? समजतंय ना? समजत नसेल तर मग बोलायचं. एक मुलगी दिसायला कशी असते तर गोरी असते, पण ती नाका डोळ्यात सुंदर नसते. पण जी सावळी मुलगी असते ती नाका डोळ्यात कशी असते, सुंदर असते. मग मुलगा कोणती नवरी चूज करलो? गोरीच करत का? जी नाका डोळ्यात नाही तीच करत. आता ती मुलावर डिपेंड आहे काय. पण आपण काय म्हणू, जे नाका डोळ्यात सुंदर आहे जाऊ दे बाबा, सावळी तर सावळी घे करून. बरोबर का नाही? हाय चांगली तर घे करून. मग मला इथे सांगायचा उद्देश म्हणजे काय आहे, जी गोरी मुलगी आहे तिला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे पण तिला नाक नाहीये. सगळ्या गोष्टीचं ज्ञान असून तिला नाक नाहीये. मग माझ्या संतांनी सांगावं, नाक नाही ते नेवाया व्याकरणी चोकडा तरकी अति गाडा तरी एक अध्यात्म ज्ञान पुढा जात्यांदू जो मोरा अंगी अशेषे पिसते असती डोळसे परी एकही दृष्टी नसे तैसे ते गा. माईबाप मोराच्या अंगावरती पिसे असतात. काय असतात? पिसे असतात. प्रत्येक पिसाला डोळा असतो पण तो डोळा कसा असतो बाबा? दृष्टीहीन असतो. त्याच प्रकारे या मनुष्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे पण आत्माचं ज्ञान, आत्माचं त्या नामाचं ज्ञान. मग काय उपयोग आहे? काय करावी अरे 32 लक्षणी नाक नाही ते वाया गेला. नाक नाही ते वाया गेले. मग आपलं आपण तपसायचं, आपल्याला नाक आहे का नाही? विडाला भगवंताचं मुखामध्ये नाम येण्याकरिता जन्मोजन्मीची पुण्याई असावी लागते. बरोबर का नाही? जयाच्या वाचे पुढे बोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळा मुखासी यावया. माईबाप सहस्त्र जन्म घ्यावे लागतात नाम मुखामध्ये येण्याकरिता. माईबाप मी भाग्याची ठरले की
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तो या विठ्ठले कृपा केली, विठ्ठलाने कृपा केली, सद्गुरु संत श्रीपादांच्या रूपामध्ये येऊन कृपा केली, तो या श्रीपादे कृपा केली, तो या रामदासे कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आज ज्याच्यामध्ये ना, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याने आपल्याला कधीच कमी समजायचं नाही. आपण वाघाचे बछडे, कुणाचे? वाघाचे. विठाला जन्मोजन्मीची असेल पुण्य सामग्री, तरी ज नाम जीवाग्रे येई श्रीरामाचे. माई बाप मुखामध्ये नाम येण्याकरिता सहस्त्र जन्म घ्यावे लागतात, कोट्यावधी जन्मीचं पुण्य असावं लागतं, तेव्हा ते नाम मुखामध्ये येतं. राम राम तो सब कोई कहे, मग नाम म्हणजे काय मंडळी? राम राम तो सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से द्रुह प्रहलाद तरे, अरे वे नामी कुचर, पड़ पड़ के पत्थर बहे, बहुत ऐसे चोर, पर जिस विद्या से भगवान मिले, अरे वे विद्या ही कुचर, ती विद्या काहीतरी वेगळीच आहे. संत एकांती बैसले, गळा साथ देत नाही. विठाला विठाला संतांनी काय केलं? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार निवडून काढिले, ते श्री हरीचे नाम, सर्व पातका करी भस्म, सर्व पापा करी भस्म. ते असं श्री हरीचं नाम. मग नुसतं श्री हरी श्री हरी श्री हरीचं नाम होतं का? नुसतं श्री हरीचंच नाम होतं का? श्री पुन्हा ह आणि पुन्हा री होतं का? दुसरी वेळ असं होतं का? अहो नाही, ते काय होतं? फक्त नाव होतं, ते या देहाला ठेवलं गेलेलं नाव होतं. श्री हरी म्हणजे ते या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. राम म्हणजे ते या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. कृष्ण म्हणजे ते या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. उपजल्या बालकासी नाव नाही तयापासी, ते ठेविल्या नावेसी ओदे तवटे. माझ्या आई वडिलांनी माझं नाव काय ठेवलं? साक्षी ठेवलं. साक्षीला जर का आवाज दिला तर ती ओ देऊन उठल्याशिवाय राहणार. त्याला काय म्हणायचं? नाव म्हणायचं. मग नाम म्हणजे काय? आपल्याला नावातला नामातला फरक कळत नाही, कळत माहिती. अहो नाम म्हणजे जे सर्व संतांनी जपलं, जे माझ्या भोले बाबांनी जपलं, जे भोले बाबांनी जपून त्यांच्या पत्नीला दिलं. पत्नी म्हणजे कोण? पार्वतीला दिलं. बरोबर ना? पार्वतीला दिलं. आणि माझ्या पार्वतीला जी अवस्था झाली, माईबाप तुम्ही मला एक गोष्ट सांगा, एवढे देवाचे देव महादेव होते तरी ते कुणाचं ध्यान करत असतील बरं? तुम्ही म्हणतात विष्णू, कुणाचं ध्यान करत असतील ते? भजन करी महादेव भजन करी महादेव
शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैते श्री त्रिपुरारी सांगितले जे. मग कोणतं तत्व दिलं? माझ्या माता पार्वतीला का 3.5 तास अवस्था झाली याचा कधी विचार केला मंडळी? नाही विचार केला. का विचार करत नाही आपण? प्रत्येक गोष्टीचा कीर्तनकार कुठं चुकतंय हे आपण बारकाईने लक्ष देतो ना. खोटं सांगते का मला कुणावरती टीका करायची पण देतो का नाही आपण लक्ष? कीर्तनकार काय बोलतोय तो बाबा कुठं चुकला आपण बारकाईने लक्ष देतो. पण परमार्थामध्ये मला असं वाटतं आपण का बारकाईने लक्ष देऊ नये? आपण परमार्थामध्ये लक्ष द्यायचं सोडून दुसरंच करतो. जे सांगतोय ते केलं. आता या पांढऱ्या कपड्यावरती एखादा जर काळा टिक्का लावला तर लक्ष कुठं जाईल? कुठे जाईल? आवाज येत नाही, जोरात बोलायचं. कुठं जाईल? तसंच मग घ्या समजून. मिळालं माता पार्वती माझ्या 3.5 तास त्या अवस्थेमध्ये होत्या. बरोबर ना? माता पार्वती 3.5 तास त्या अवस्थेमध्ये होत्या. त्यांना आतही बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. त्यांना कळालं की माझ्या भगवंतांनी ज्याप्रमाणे अर्जुनाला उपदेश दिला की अर्जुना अरे मी नसे ऐसा कौनु ठाव असे परिप्राण्याची दैव कैसे जे न देखती माते तरंग पाण्या विन सुकती रश्मी वाक्य विन न देखती कैसे मीच ते मी न होती विसमोदे के. अहो किती नवलाची गोष्ट आहे. मी असून मी होत नाही. अरे तुम्ही देव स्वरूप आहात. पण कळत माई बाप जर मी म्हणाले तुम्हाला की तुम्ही देव आहे तुम्ही कुठं वागताल? आणि एखादा येणं म्हणलं तर मान्य करतात पण देव आहे म्हणल्यावर मान्य करणार. पण संतांचे शब्द तुम्ही फोडू शकता का? संतांचे शब्द ऐकले तुम्ही वर बघतात का? बरं बघतात. देव देहात देहात काओ जाता देवळात जैसी उसात हो साखर ओ तसा देहात ईश्वर. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर रीत करावी लागेल. विठाला माई बाप तुमच्या गावाचं नाव काय सांगा बरं. बारामती. आपण बारामती. ह्या गावामध्ये वारा दिसलाय का? वारा दिसतो का? पटपट बोलायचं. खाली बसलेली मंडळी मी तुमचीच आहे तुम्ही माझीच आहे. चुकलं तर माफ करा. दिसतो का? फक्त ही आईच बोलते मला बाकी कुणीच बोलत नाही. वारा दिसतो का मंडळी? दिसत. वारा दिसत नाही. तिळातलं तेल दिसत नाही. लाकडातलं अग्नी दिसत नाही. दुधातलं तूप दिसत नाही. ऊसातली गोडी दिसत नाही. पण सगळं करून पाहिलं तर दिसतं. वाटून पाहिलं तर तिळातलं तेल दिसतं. गिरशन करून पाहिलं तर लाकडातला अग्नी दिसतो. मंथन करून पाहिलं तर दुधातलं तूप दिसतं. चाखून पाहिलं तर ऊसातली गोडी कळते. चाखून पाहिलं तर बाबा मिरची तिखट आहे हे कळतं. मग तसं या जीवाने जर का सतसंगती करून पाहिली तर हृदयात देव आहे याची 100% अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. विडाला माझ्या माऊली मावैष्णव ज्ञानंबराईनी 9व्या अध्यायामध्ये 3 क्रमांकाच्या श्लोक मध्ये 4थ्या क्रमांकाची ओवी सांगावी. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतसी गमू विषयावरी. 7व्या अध्यायामध्ये सांगावं तरी मी तव सकळ देही असे याथ विचारू नाही आणि तैसेची माझी ठाई सकळ असे. परंतु आपल्याला काय झालंय महाराज कळत नाही. कस्तुरी मृग नाभी बसते मृग भटकत जन्मला जाय सत्य हृदय में रामे रे की मूर्ख न समजाय. देव आहे जवळ पण कळत आणि ज्याला कळालं तोच गदागदा हसतो. विडाला आणि अशी असणारी माझी माऊली त्या अशा माझ्या माऊलीला निवृत्तीनाथांच्या कृपेने देवाची ओळख झाली आणि ओळख करून त्यांनी समाजाला
हरी हरी म्हणतात या थोर झाली हनी. माई बाबा त्या काळी सुद्धा साधू संत होते, त्या काळी सुद्धा आहेत आणि पुढे पण राहणार. पण त्यांची किंमत आपल्याला पूर्वजन्मी पाप केले पोचवला ना. म्हणूनच आज आपण वारकरी जातो. ते जर नसते तर कुणाला सांगितलं असतं, बुटाडाने मारला असता आम्हाला विठाला. असे साधू संत जीवनामध्ये यायला भाग्य लागतं आणि ते भाग्य आज आपण त्यांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. म्हणूनच आज आपलं एवढं भाग्य आहे की तुम्ही इथं बसलेली मंडळी त्या भाग्याचे आहेत. जे भाग्याची तेच येतात, दुसरे येत भाग्याचा तो पावे येथे अभाग्यासी कैसे कळे ही मात. माईबाप अशाच प्रकारे माझ्या माऊलीच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ लाभले आणि जेव्हा जेव्हा ते कार्य करू लागले, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया गातनी बराया. अभंगाचा प्रथम चरण. श्री गुरु चरिका तपटिरा 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 श्री गुरु काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. माईबाप मला सांगा, राजाची कन्या ती कधी भिकारी होईल का? राजाची पत्नी किंवा कन्या त्या कधी भिकारी होऊ शकतात का? कधीच नाही. त्याचप्रमाणे आपल्याला सद्गुरू भेटले, सद्गुरू जर का एकदा जीवनामध्ये आले तर आपण खालच्या पातळीला कधी जाऊ का माईबाप? अहो कधीच जाऊ शकत नाही. आपण झाडाखाली बसलेलो. तिसरं चरण काय? कळचा करू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोगे. मग
सद्गुरु जने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषत्य दळू विवेकावरी का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरीती तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देव मने मायबाप कल्पतरूच्या झाडाखाली तुम्ही जी काही इच्छा कराल ती पूर्ण होते मग नाम म्हणजे कल्पतरू आहे तुम्ही जे काही ते नामाला म्हणतात तुम्ही जे करू म्हणाल ते अपेसे सिद्ध जाईल वाचतई पुरेल मानसिका वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल मनिये तुमती मागतील महारिद्धी पण कधी होईल तुम्ही देवते भजाल देव तुम्हा भजील ऐसे परस्पर घडेल प्रीती जेते माझ्या जीवनामध्ये सद्गुरुनाथ लाभले अहो माझ्या श्रीपाद बाबानं अहो माझ्या रामदास बाबानं अहो माझ्या अमृते दादानं निज रूपाला गाविल जीवाचं लगीन मंगळसूत्र मन मनी ओविल जीवाचं लगीन अहो माझ्या श्रीपाद बाबानं माझ्या रामदास बाबानं माझ्या अमृते दादानं त्यांनी लावलं म्हणून आज मी तो उभा विडाला माईबाप प्रत्येक जणांचा 2 जन्म 2 मृत्यू आणि 2 लग्न असतात ते म्हणजे कसे एक जन्म म्हणजे तो आपल्या आईच्या उदरातून होतो तो म्हणजे आपला पहिला जन्म आणि दुसरा जन्म म्हणजे सद्गुरु रूपी आई जेव्हा त्या तत्वाचा बोध देते तेव्हा तो होतो म्हणजे दुसरा जन्म पहिला लग्न म्हणजे जे मंडपात होतं जे तुम्हा आमचं झालं ज्याचं झालं त्याचं ठीक आहे ज्याचं नाही झालं त्याचं नाही झालं मग जाऊ दे होईल कधीतरी पहिलं लग्न म्हणजे काय जे मंडपात होतं ते पहिलं लग्न आणि दुसरं लग्न म्हणजे काय जीवाचं लगीन शिवासी लविलं आणि 2 मृत्यू म्हणजे त्या कोणत्या 2 मृत्यू एक म्हणजे या पहिल्या देहाची मृत्यू आणि दुसरी मृत्यू म्हणजे प्रेत रूप झाला शरीराचा भाव लक्षेला ठेवा स्मशानीचा विठ्ठला पूर्वजन्मीची पुण्याई असावी लागते आणि ती तुमची मागणी आहे ज्याला भेटलाय त्याचं ते सोन्याहून पिवळं आहे अहो माईबाप इथं खाली बसलेली मंडळी सोन्याहून पिवळी आहे पण सांगणारा मात्र वाईट आहे सांगणारा मात्र धड सांगत नाही तुमची चुकी नाही सांगणाऱ्याची चूक आहे बरोबर का नाही नाम तत्व असून एवढा सद्गुरूंनी जे तत्व दिलंय ते तत्व असून सुद्धा आपण लोकांना सांगत मग आपण काय केलं आपल्यापुरतं ठेवलं ना अहो आपल्यापुरतं ठेवलं जे जे आपण अशी सांगे जे जे आपण अशी ठावे हे कोण करतं फक्त संतच करतात जे जे आपण अशी ठावे
ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेव सार, सार सार सार, विठोबा नाम तुझे सार. नुसतं विठोबा विठोबा करून जमणार नाही, नाम घ्यावं लागल. नुसतं नावच जपता, नाव जपून काय होईल? स्वर्गा पुण्यात्मके पापी येईजे, पुण्य होईल फक्त पुण्य. स्वर्ग पुण्यात्मके पापी येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. बघ माझे पाविजे ते शुद्ध पुण्य. मग शुद्ध पुण्य कधी होईल? माझ्या तुकाराम महाराजांनी सांगावं, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसी चिंता करी सर्व काळ रे, रात्रांत दिवस हिची तळमळ. साधू संतांची असते, आपली नाही. आपला उद्धार झाला काय न झाला काय आम्हाला काय मिळाला. आई बाप सगळ्यांच्या जीवनामध्ये गुरु लाभले, सगळ्यांनी जाती अशी गुरु केली, सगळ्यांनी नाम घेतलं, पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घातली, उद्धार झाला, अनुभवाला अवस्था झाली. माझ्या गोपिकांना झाली, त्या पण घरीच होत्या, त्या पण दुंडा मांडीच करत होता आपल्यासारख्या, पण झाली ना. लाली मेरे लाल की जित देखू तिथलाल, लाली मेरे लाल की जित देखू तिथलाल. लाली देखन में गई मैं भी हो गई लाल. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. परमार्थामध्ये येऊन माईबाप अशी अवस्था झाली पाहिजे, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण अर्धवट आहे असं आपलं आपण समजून आपलं आपल्यालाच पेपर कपसायचं आहे. माझे धनराज बाबा जळगावचे तेच म्हणतात, कीर्तनात प्रथम तर त्यांचा हाच असतं की बाबा काय कीर्तन समजायला किती किलोचा मेंदू लागतो? 1 किलोचा मेंदू लागतो. मुंगीच्या पाया एवढा जरी कमी असला तरी संतांचा शब्द कळू शकत नाही. बरोबर आहे ना? म्हणून काय करायचं, आतापर्यंत तुम्ही अंतरंगाचे कान उघडे केले आणि बाह्य रंगाचे कान बंद केले. ज्याला कळलं त्याचं जीवन सुजलं, आणि ज्याला नाही कळलं झालं मग कल्याणच झालं. म्हणून सर्वांनी आता हात वरती करायचा, सगळ्यांनी वरती करायचं. ज्याला हात देते त्यांनी वरती करा, पकवाजाचा सोडून. पकवाजाने वरती केला आम्ही काय करा? बरं सगळ्यांनी केलं वर, एकाच्या खाली नको मला, सगळ्यांनी वरती करायचं. नाही काही ना चालेल, राहू द्या. बर केलं सगळ्यांनी वर, एकाच्या खाली नाही. करायची सुरुवात बघा. आता भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं आणि मुखाने हाताने टाळी वाजवायची. विठ्ठल माझा
कल्पतरू तळवटी जो कुणी बैसला काय उनी त्याला सांगा जोगे ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरिलो गुरुकृपे विठ्ठल आपल्या हातामध्ये आता काय आहे टायमिंग आहे एकदा जर का हातामधला जर का एकदा टायमिंग निघून गेला तो उपयोग होणार 12वीच्या पेपरच्या आधीच जर अभ्यास केला असता तर बरं झालं असतं हे कधी कळतं गुण कमी झाल्यावरती मार्क्स कमी येतात ना तेव्हा आधीच अभ्यास केला असता तर बरा झाला मग हा पश्चाताप होऊ नये म्हणून हे कीर्तन होतं हे आयोजन नियोजन तुमच्यासाठी जागा करण्याचं काम म्हणजे काय हे कीर्तन आहे दवंडी आहे कीर्तन म्हणजे काय दवंडी आहे मग खरं कीर्तन म्हणजे कोणतं कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप त्याला म्हणतात कीर्तन माईबाप ही दवंडी आहे कारण सर्वांना समजावं जे आम्हाला ज्ञान प्राप्त झालं आमच्या गुरुकडून ते तुम्हाला द्यावं तुम्हाला ज्ञान असावं म्हणून त्याच्यासाठी हे कीर्तन आहे माईबाप वेळ फार कमी आपल्याजवळ हा देह भेटलाय कधी जाईल म्हणून गॅरंटी नाही जाईल कधी म्हणून गॅरंटी नाही क्षण व मूर्णाई भरवसा वारे सावध तोड मायाशा माई बाबा देह कधी निघून जाईल म्हणून गॅरंटी नाही परंतु माझ्या सद्गुरु अमृतदादांनी सद्गुरु संत श्रीपाद बाबांनी अमर बनवलं मला काय बनवलं अमर बनवलं आम्हाला मरण नाही ज्यांच्या जवळ आज नाम तत्व आहे त्यांना मरण नाही मरण माझे मरुनी गेले हो मरण माझे मरुनी गेले मला काय केलं अरे मज केले अमर मज केले अमर साधू संतांनी अमर बनवलं अमर आपल्याला मरण कोणाला आहे या देहाला मरण आहे जाणार कोण आहे हा देह जाणार आहे पण आत्मा हा कसा आहे अमर आहे माईबाप म्हणून माझ्या माऊली मावैष्य ज्ञानोबरायांनी सांगावं ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेव अखंडित सेवा कर त्याची माईबाप अखंडित सांगितली ज्याचं कधीही खंडन होत नाही ते म्हणजे माईबापाशी साधू संतांची सेवा आपली अखंडित झाली पाहिजे म्हणून आज एकच मागणं आपल्याला देवाला मागायचे त्या सद्गुरूला मागायचे की काय बाबा मागणे ते एक तुझं प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंग देशील तरी पाहे पांडुरंग या संतांची निरविहेची मज देई अरे अनेक तुझं काही न मागो देव अरे अनेक तुझं काही न मागो देव तू काम जीवनात सुजलाम सुफलाम तुमचं आयुष्य झाल्याशिवाय राहणार नाही पण जाता जाता मी एवढंच सांगणार आहे की गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला जाणते असे सद्गुरू करून घ्या जाणते असे सद्गुरू केल्यानंतर पण सद्गुरू कसे करावं सद्गुरू कसं करावा की जो म्हणेल बाबा देव आणि तू वेगळा नाहीस अशा सद्गुरूला शरण मंत्रतंत्र उपदेशती बरोबर गुरु ऐकी ऐकती जो शिष्यासी मेल विजय सदवस्तू तयासी मानिजी श्री कृष्ण सद्गुरु मंत्रतंत्राचा उपदेश करणारे या जगल्ले वळामध्ये गुरु आहे परंतु जे तत्व समजलंय ना त्याची ही अवस्था होते विसरू नको रे साधका
आली हनी पचतील खाणी 84च्या माई बाप आपला वेळ संपला ना. अहो हे पुरत नाही बोलायला पुरत. 3 तासाचं खरं तर कीर्तन पाहिजे. 1 तास गायनाचार्याला 2 तास कीर्तनाला बरोबर का वेळ पाहिजे. बघा बोलता बोलता इथून आमची जाण्याची वेळ आली बरोबर ना. माईबाप आत्ताच जागे व्हा पुन्हा कधी जागे व्हा. उठा उठा साधू संत साधा फुले गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. आता जागा रे भाई नो जागा. संतांनी सगळं लिहून ठेवलं सगळ्यांनी केलं. जे हा जाईल जाईल यासी काळोबा खाईल. कारे नऊ मजसी दगडा कैचा हत्ती गोडेवाडा. अरे आजा गेला पंजा गेला बाबा मसरा गेला. देखत देखत ना तू पंतू अरे तोही कैसा झाला. ठावठा जागा पाटी भयाले मोठे पंढरी वाजोनी तुझ्या ठाव नाही मोठे राजा. अरे आता तरी जागा हो. बरं हा जीव जागा व्हायला तयार पूर्वजन्मीचा तुमचं पाप. बघा आतापर्यंत इथं मी जे काही बोलले सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा सद्गुरु सच्चिदानंद अमृतदादा या सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने बोलले. माईबाप मी सुरुवातीलाच बोलले होते की बाबा सूर्यासमोर काजवाईचा उजेड पडणार नाहीये. पण सद्गुरु अमृतदादांचं श्रीपाद बाबांचं स्मरण करून इथे उभारले. जे काही बोलले ते माझ्या सद्गुरूचे बोल. बघा आज आपण इथे उपस्थित आहेत. आज हा साईबाबा या ट्रस्ट मंदिरामध्ये आपला हा सप्ताह चालू आहे आणि या सप्त्यामध्ये आपल्याला 4थ्या दिवशीची सेवा आपली संपन्न झालेली आहे. आणि 4था दिवस माझ्यासारख्या लेकीला भेटला आणि आपण अभंग घेतला होता. काय श्री गुरु सारिका बरं नशीब पाठ तरी नाही आठवणी तरी नाहीतर अभंग एकीकडं महाराज एकीकडं लक्षात नाही. अभंग श्री गुरु सारिका सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. राज याची कारणा काय भीक मागे मनाची या ज्योती स्थिती पावी. कल्पतरू तडवटी जो कुणी बैसला काय होती त्याला सांगा जोगी. ज्ञानदेव मध्ये तरलो सात तरीलो गुरु कृपे. माईबाप थोडे का होईना 2 चरण मी सोडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या सद्गुरुनाथांची कृपा. उरलेले 2 चरण सुटलेलेच आहेत ते समजून घ्यायची वेळ आहे. आपल्याला फक्त समजून घ्यायचंय. अभंग आता सुटलेलाच आहे. आपण सोडवणारे कोण आहे. अभंग कसा आहे सुटलेलाच आहे. पण आता कीर्तन हे संपवण्याची वेळ आली. माईबाप 4थ्या दिवशीची सेवा आपल्याला होती. मला इतरांनी बोलवलं ते आपले हरिभक्त पारायण अशोक महाराज परदेशी त्यांनी आपल्याला सेवा दिली म्हणून मी त्यांचे मनापासून आभार. माईबाप आयोजन नियोजन हे खूप सुंदर होतं. इथले जे सर्व गावकरी आहेत गावकरी वारकरी आणि माळकरी सर्वांना माझा प्रणाम. सर्वांनी खूप सुंदर साथ दिली. माईबाप आपले सर्व गायनाचार्य असतील त्यांच्यासाठी प्रथम तो जोरात टाळ्या वाजवून मस्त टाळ्या वाजवून. आता पखवाजावाल्यासाठी वाजव दोन्ही पण. खूप अशा प्रकारे माईबापांनी साथ दिली. खरं सांगू का ते जर नसते ना तर मग काय खरं नव्हतं. हा मग हे असंच होतं. अहो त्या कीर्तनात पखवाजाने साथ दिली नाही का. गायनाचार्य मस्त होते चांगले पण पखवाजानेच नाही. माईबाप पण इथं खूप सुंदर होतं. दोन्हीकडून दोन्ही अशा प्रकारे खूप सुंदर अशी साथ घेतली. आपले टाळकरी असतील वारकरी असतील किंवा माळकरी असतील आपले विनेवाले काका असतील. माईबाप विना घ्यायचा सोप्पा नाही बरं. 2 तास घेऊन बघा कसं होतंय. आम्हाला इथं 5 मिनिटं 10 मिनिटं घेतो आमची जिद्द येईल. तुमचं ज्याचं भाग्य त्याच्याच हातात येतो. विना याच्या त्याच्या हातात येत त्याला पण भाग्य लागतं म्हणून विनेवाले बाबांचे आभार. तसेच आपले चौधर काका असतील. मी खरं सांगू का मंडळी सगळ्यांना मी नमस्कार करते सर्वांचा आभार मानते पण माझ्याकडून चोपदारच होतो म्हणून प्रथम चौधर काकाचे आभार. तसेच माझा हा आवाज तुम्हापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते आपले साऊंड सिस्टम वाले फक्त गायला जाऊ द्या. फक्त आम्हाला गायनाचार्याला पखवाजाला आम्हालाच कळते कसं असतंय बरोबर आहे ना. म्हणून त्यांची मोलाची साथ. तुमचे धन्यवाद. व तसेच आपले गुरुवर्य पोपट महाराज सगळे असतील. विभीषण बाबा
ठाकूर असतील व तसे संपत महाराज भांडे असतील, सर्व गुरुवर्य नसतील तरी तत्वरूपाने ते इथं आहेत. जिथं सर्वांचं कीर्तन ऐकतात माझे श्रीपाद बाबा, माझे रामदास बाबा, माझे अमृतदेवदत्त नसले तरी आज इथे उपस्थित आहे. सर्वात मोलाची साथ म्हणजे तुम्ही बसलेली मंडळी आहात. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही जर नसते तर कुणाला सांगू? ह्यांना ह्यांना पाठ आहे पुढपासून ते शेवटपर्यंत. माई बाप तुम्ही मोलाची साथ दिली, तुमचे आभार. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर